परभणीच्या पूर्णा रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारावर अस्वच्छता, कचऱ्याच्या ढिगामुळे दुर्गंधीचा त्रास, प्रवाशांकडून नाराजी व्यक्त. कोल्हापूरच्या राधानगरी धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम. राधानगरी धरणाचा स्वयंचलित दरवाजे उघडल्या. धरणातून 1900 क्युसेक विसर्ग सुरू. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ. परभणीच्या पाथरी तालुक्यातील ढालेगाव बंधारा तुडुंब भरला. पाण्यासह सिंचनाचा प्रश्न मिटला. पिकांना सिंचनासाठी आणि जनावरांना पाण्यासाठी सोय. कार्यप्रशासन योजना अंतर्गत काम करणारे नंदुरबारमधील तरुण मानधनापासून वंचित. 5 महिन्यापासून पगार मिळाला नसल्यानं आर्थिक संकट ओढावलं. गोंदिया इंदूर गोंदिया विमानसेवा 16 सप्टेंबरपासून सुरू होणार. स्टार एअर कंपनीतर्फे 6 महिन्यांचं वेळापत्रक जाहीर. नंदुरबार जिल्ह्यात काही ठिकाणी ई-पीक पाहणीचं सर्व्हर चालत नाही. सर्व्हर चालत नसल्यानं शेतकऱ्यांना अडचणी. कृषी विभागाकडून घटनेची दखल. रत्नागिरीमधील संगमेश्वरच्या कडवईमध्ये स्मशानभूमीकडे जाण्यासाठी मार्ग नाही. ग्रामस्थांचा अंत्यविधीसाठी जायला धोकादायक प्रवास. स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता नसल्यानं ग्रामस्थांची अडचण. नागपूरच्या डबल डेकर वायडक्टची जागतिक स्तरावर नोंद. कामठी महामार्गावर 5.6 किलोमीटर लांबीचा सर्वात मोठा डबल डेकर वायडक्ट. महामेट्रोला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचं प्रमाणपत्र प्रदान. पोलीस प्रशिक्षण केंद्रातील 170 प्रशिक्षणार्थी पोलिसांना विषबाधा. सोलापूरच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रातील घटना. 170 जणांवर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू. आणि आता पाहणार आहोत शहरांमधल्या बातम्या.